नित्य पाठाच्या 42व्या ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्ध आनंद वनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवंदना कर्माध्यक्ष शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेते सर्वदा शिवस्मरण ते भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना भक्ते नाना संकष्टे विघ्ने दारुण न वादती कालत्रयी संकट अथवा हास्य करुण भलते मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्रशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेणता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निज तारका आत्मा रामा चराचर फलंकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनकाश ध्वज दहना ब्रह्मानंदा बाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा नारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्धमराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती अन्माय न कडे तुझे आदिमत द्यावसन आपणची सर्व करता कारण कोटे प्रकटशी यांचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मांदिका जाणूनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतराते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगडे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सर्व सत्य त्रिवांचा जय जय जयाजी पंचवंदना महापाप द्रुमन निकृंतना मदमत्सर कारण दहना निरंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभना रंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमा त्रिभुवन वेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अधकमर्दना दक्ष प्रजापती मुख भंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदी वरा त्रिपुर मर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्तामूर्ती त्रयीमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पेय भिनगात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलिसी जय जय भस्मोद्वी लितांगा योगी ध्येय भक्त भवा गंगा सकल जन आराध्य लिंगा वेगी तुझ पाशी जेथे नाही शिवांचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पुर उत्तम आणि दान धर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याशी जिंकले कडी काळा जयांची शिवनामी भक्ती तयांची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूपी जैसे प्राणी याचे चित्त विषय गुंते अहोरात्र तैसे शिवनामे जरी लागत तरी मग बंधन कैचे काम गज विदारक पंचानना क्रोध जल प्रभंजना लोभ भांडा कारचंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कुशाना दंभ नगभेदना सहस्रनयना लोभ महासागर शोषणा आगस्य महामुनिवर्या आनंद कैलासा विहारा निगमाग वंद्या दिनोद्वारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिदे धन्य धन्य तोची जन ते शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सुत सांगे शंकादिकां प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यास नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांची वंदिती शुक्र द्रुहीण केवळ तयांचे घेता दर्शन तर ती जन तत्काळ ब्रह्मानंदी चारी वर्ण ब्रह्मचर्याती आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण त्याही शिवकीर्तन करावे
शिवकीर्तन नावडे अनुमात्र तो अत्यजाहुन अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरागींचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगद्दामा सदा शिव त्यासी वंदती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद परमात्मा मिलिंद शुद्ध चैतन्य जगदाकी कंद विश्वंभर व्याप्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकष्टी रक्षसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिगालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण रक्षसी ब्रह्मानंद मने श्रीधर या 42व्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिसाव्या सकळ शिवलीलामृताचे आणि 42व्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जे इक्षुसरा गाडुनी शर्करा काढी जे त्यातुनी तेवीच हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनाथ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेन सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकर आज्ञे नित्य पठनार्थ शिवलीलेच्या सारभूत ऐशा या ओव्यास रचिलेल्या घोडा चक्रवर्ती उदार भक्त वत्सल्य कर्पूर गौर तारावया जन समग्र नाना उपाय करीतसे तो दिनजनांचा कनवाळू नाना रीती करीत सांभाळू परिते दुर्जन कृतज्ञ केवडू मुखे नामही न घेती पा शिवनाम मुखे असावे म्हणून साधू संत करीत यत्न परी हे सर्व अति मूर्ख जन प्रपंची गुंतून पडिताती तळणी उद्यापासून अस्तनामापर्यंत अनुदिन निंदावाद मुखादुनी परी शिवनाम न येची या लागी सज्जना लागून विनवितो अभय हस्त जोडून शिवलीलामृत पठने करून मोक्ष जोडून घेईजे नित्य समसनो हे पठन तरी 42व्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वरांचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे श्री विश्वेश्वराच्या मुखातून हे मंत्र आहेत सकळ म्हणून तो जाश्वनीळ प्रत्यक्ष होय जप करत्या आता शेवटी मी श्रीधर श्रोतयांप्रती जोडून कर विनंती करीतो ही सादर अंतरा माझी ठेवावी पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिव कवच मृत्यू आदी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा ढारे या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदकाला एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोत्यांप्रती मागत हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत्स्कंद पुराणा अंतर्गत 72 खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्व ही स्कंद पुराणी व्यासनारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्य सुताने जैसे ऋषीसी कथिले पये तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येथे विश्वनाथ सुप्रीत सर्वदा जैसे शंकरे कर्णी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक अद्यापि जाहले तरी दोष नसे मजबरी जय जय शिवा कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगद्गुरा जगत उद्धारा श्री हृदयस्थ रविंदा भ्रमरा अक्षय अभंगा दयानिदे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इच्छू दंड संत सज्जन परिसोत अखंड 15 घोडा